स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे गड किल्ले जिंकून आपले महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्यांनी परस्त्रीला आपली आई आपली बहीण म्हणून समजलं आणि आपल्या पराक्रमाने आपल्या महाराष्ट्रात त्यांनी भगवा झेंडा रोवला, तसेच शिवनेरी सारख्या किल्ल्यावर अशा या महान राजाचं जन्म झालं, असा तो महान राजा छत्रपती शिवराय। अशा या शिवरायांची कहाणी आज आपण बघणार आहोत, त्यांचे गुण कौशल्य, त्यांचा पराक्रम। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। सह्याद्रीच्या कड्यावर उभा होता एक ज्वालामुखी, डोळ्यात स्वराज्य, छातीत जिद्द आणि मनात होती क्रांतीची भूक। ना सोन्याचा सिंहासन ना लाखोंचे सैन्य सोबत, पण एका मावळ्याच्या स्वप्नाने बदललं संपूर्ण भारताचं नशीब। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आपले सह्याद्रीचा छावा यांच्याबद्दल आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एकदम पराक्रमी राजाची। तर त्यांच्या विचारांची ओळख करून देणार आहे। त्या विचारांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, राज्य होणं सोपं असतं, पण लोकांच्या हृदयावर राज्य करणं खूपच अवघड असतं। सिंहासनावर बसणारे अनेक झाले, पण सिंहासन निर्माण करणारा फक्त एकच झाला, तो म्हणजे शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, आजचा तरुण कोण आहे? मोठी स्वप्न आहेत, पण झोप उशिरा उघडते, नाही का? यश हवा आहे, पण मेहनत नको आहे का? ना मोठे करायचं आहे, पण संघर्ष टाळायचा आहे। आम्हाला सोपा रस्ता हवा आहे, आणि म्हणूनच आज प्रत्येक तरुणाने स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे, मी मोबाईलचा वारसदार आहे का शिवरायांचा? मित्रांनो, जेव्हा शिवाजी महाराज तुमच्या वयाचे होते, तेव्हा त्यांच्याकडे ना महागडा मोबाईल होता, ना इंटरनेट होतं, ना श्रीमंती होती, पण एक गोष्ट होती। कोणती? तर स्वतःवर विश्वास होता। लक्षात ठेवा, ज्याच्या डोळ्यात स्वप्न असतं तोच जग बदलू शकतो। मित्रांनो, शिवाजी महाराज सह्याद्रीत वाढले, वादळं पाहिली, संकट पाहिली, विश्वासघात पाहिला, पण कधी हार मानली नाही त्यांनी। कारण पराभव हा शेवट नसतो, तो नव्या विजयाची सुरुवात असतो। आज आपण छोट्याशा अपयशानं खचतो, परीक्षेमध्ये एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळाले तर आपण निराश होतो, जॉब नाही मिळाला तर तुटून जातो, पण आपल्या शिवरायांनी संपूर्ण साम्राज्याशी लढा दिला का? कारण त्यांना माहीत होतं, जर जग जिंकायचं असेल तर लढावंच लागेल। मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आपल्या 5 महान गोष्टी शिकवल्या आपल्याला। त्यातील पहिली गोष्ट अशी की स्वाभिमान। स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही, तर स्वाभिमान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं, त्याला स्वाभिमान म्हणतात। जग तुम्हाला कमी समजेल, पण
तुम्ही स्वतःला कमी समजू नका. दुसरी गोष्ट अशी की ती म्हणजे धैर्य. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर त्यांनी सांगितलं धैर्य म्हणजे भीतीवर विजय मिळवणं म्हणजेच धैर्य. बघा महाराजांनी किती छान 5 गोष्टी महत्त्वाच्या त्यांच्या स्वभावातल्या किंवा कसं असायला हवं आपण पटवून सांगितलं आहे. धैर्य कशाला म्हणतात, स्वाभिमान कशाला म्हणतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वप्न. तुम्ही गरीब असाल तरी चालेल. काय, तुम्ही गरीब असाल तरी चालेल, पण स्वप्न श्रीमंत ठेवा. स्वप्न श्रीमंत ठेवा. आहे ना लक्षात, ऐकले का? चौथी गोष्ट नेतृत्व. नेतृत्व ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण नेता तो नसतो जो आदेश देतो. नेता तो नसतो जो आदेश देतो. नेता तो असतो जो प्रेरणा देतो. आणि 5वी गोष्ट म्हणजेच जिद्द. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत थांबत नाही. तोच खरा शिवरायांचा मावळा असतो. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला आजचा तरुण हा रील्स पाहतोय, पण रिअल लाईफमध्ये घडवत नाही. स्टेटस टाकतोय, पण स्वतःचा स्टेटस वाढवत नाही. टाइमपास करतोय, पण वेळेची किंमत समजत नाही. लक्षात ठेवा, वेळ हा तुमचा मित्र नाही, तो तुमची परीक्षा आहे. जो वेळेचा आदर करतो तो वेळ त्याचा इतिहास घडवते. ऐकलं का? लक्षात ठेवा मित्रांनो, खूप छान विचार आहेत महाराजांचे. मित्रांनो, गरुड कधीच कावळ्यांसोबत उडत नाही. पाहिलं का कोणी गरुड कावळ्यांसोबत उडताना? सांगा बरं कोणी पाहिला? कारण माहीत आहे का तुम्हाला? कारण त्याला माहीत असतं त्याचं आकाश वेगळं आहे. तसंच तुमची स्वप्न मोठी असतील तर तुमचा मार्ग वेगळा असेल. लोक हसतील, लोक टीकाही करतील, लोक नावं ठेवतील, पण लक्षात ठेवा, जे लोक तुमच्यावर हसतात ना, तेच लोक एक दिवस तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी कधी परिस्थितीला दोष दिला नाही. त्यांनी सांगितलं नाही असंच झालं, त्यामुळे असं झालं, मला वेळच मिळाला नाही म्हणून माझं काम राहून गेलं. तर ते परिस्थिती बदलणारे होते, परिस्थितीला दोष देणारे नव्हते. आणि आपण हेच विसरतोय. आज तुम्हीच ठरवा, परिस्थितीचे गुलाम व्हायचे की परिस्थितीचं राजा व्हायचं. तुमच्यातही एक शिवराय आहे. आपण सगळे शिवराय आहोत. आपण ठरवलं तर फक्त त्याला जागं करा. आपल्या आतील शिवरायाला जागं करा. मोबाईल खाली ठेवा, पुस्तक हातात घ्या. सबब देणं बंद करा, कारण देणं बंद करा. मेहनत सुरू करा. स्वप्न पाहणं बंद करू नका. स्वप्न पाहणं बंद करू नका. मोठी स्वप्न पहा, पण स्वप्नासाठी झोपणं बंद करा. स्वप्नासाठी झोपणं बंद करा. कारण इतिहास झोपणारे नाही घडवत, इतिहास घडवणारे हे झोपत नाही. इतिहास जागणारे घडवतात इतिहास. जे जागतात तेच इतिहास घडवतात. एक दिवस असा जगा, एक दिवस मित्रांनो असा जगा की तुमच्या आईला अभिमान वाटला पाहिजे. एक दिवस असा जगा की तुमच्या गावाला अभिमान वाटलं पाहिजे. एक दिवस असा जगा की भारताला अभिमान वाटलं पाहिजे.
म्हणून रक्तात जिद्द डोळ्यात आग ठेवा, रक्तात जिद्द डोळ्यात आग ठेवा, शिवरायांचा विचार आपल्या हृदयात जिवंत ठेवा. जिंकणं मोठं नाही, लढणं मोठं असतं. जिंकणं मोठं नाही, लढणं मोठं असतं. कारण इतिहास नाव नाही, पराक्रम विचारत असतं. पराक्रम विचारत असतं. जय भवानी, जय शिवराय. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, बेल दाबायला विसरू नका. आणि पुन्हा असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या लावणी क्वीन ऑफिशियल 1346 या चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.